Praise the Lord. Thank you, Jesus. Today we are going to take something new, आज काहीतरी नवीन घेणार आहे and I believe God is going to bless us. माझा विश्वास आहे की देव त्यातून आपल्याला आशीर्वादित करेल. Amen. आमेन. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. You grow as you grow in the Word of God. देवाच्या वचनात जशी आपली वाढ होईल तसे आपण प्रभूमध्ये वाढू And in every area. आणि प्रत्येक भागात वाढू. Because the Word of God affects every part and every area of your life. कारण की देवाचं वचन आपल्या जीवनातील प्रत्येक भागावर परिणाम करतं. Amen. आमेन. The riches and the glory of the world. जगातली धनसंपत्ती आणि जगातलं वैभव. This is the message we are going to have for today. आजचा हा संदेश आहे The riches and the glory of the world. जगातली धनसंपत्ती आणि वैभव. We'll open our Bibles to Matthew chapter 4 verses 8 to 10. मत्तई 4:8-10 ला आपलं बायबल सगळ्यांनी उघडा. Again the devil taketh him up into an exceeding high mountain and showeth him all the kingdoms of the world and the glory of them, and saith unto him, All these things will I give thee, if thou wilt fall down and worship me. Then saith Jesus unto him, Get thee hence, Satan, for it is written, Thou shalt worship the Lord thy God, and him only shalt thou serve. फिरून सैतानाने त्याला फारच उंच डोंगरावर नेले आणि जगातील सर्व राज्ये व त्यांचे वैभव त्याला दाखवले आणि त्याने त्याला म्हटले, जर तू पाया पडून मला नमन करशील तर हे सर्व मी तुला देईन. तेव्हा येशू त्याला म्हणाला, अरे सैताना, निघून जा, कारण असे लिहिले आहे की प्रभू तुझा देव याला नमन कर व केवळ त्याची सेवा कर. Praise the Lord. आमेन. You know how Jesus was driven into the wilderness to be tempted of the devil. येशू ख्रिस्ताला कसं अरण्यामध्ये घेऊन जाण्यात आलं सैतानाद्वारे त्याची परीक्षा व्हावी म्हणून. Amen. हे तुम्हाला माहित असेल. And through the scriptures we have come to know the tactics of the devil. शास्त्रवचनांद्वारे आपल्याला सैतानाच्या युक्त्या आणि कुयुक्त्या आता कळलेल्या आहेत. Though we could not get the fuller revelation of the works of the devil in the Old Testament, जरी जुन्या करारात आपल्याला सैतानी कृत्यांचं पूर्ण प्रगटीकरण मिळालेलं नसलं तरी सुद्धा in the New Testament, नवीन करारात it is Jesus who reveals the devil to us. येशू आपल्याला सैतान प्रगट करून दाखवतो. Because in the New Testament, कारण नवीन करारामध्ये we see that Jesus comes face to face with the devil. आपण पाहतो की येशू ख्रिस्त सैतानाच्या समोर येतो, समोरासमोर येतो, आमने सामने. Though he was actively involved in many of those saints' lives in the Old Testament, आणि जरी जुन्या करारातील देखील अनेक संतांच्या जीवनामध्ये तो कार्यरत होता, yet तरी it was Jesus who revealed him fully and exposed him fully. येशूने सैतानाला पुरेपूर उघड केलं. Amen. And throughout the world we see आणि संपूर्ण जगात आपण पाहतो that the faith movement has brought forth that it is God's will for Christians to be only prosperous. विश्वासाची जी चळवळ आहे त्या चळवळीतनं या जगात एक असं मानलं जातं की ख्रिस्ती लोक, देवावर विश्वास ठेवणारी लोक फक्त सारखी समृद्धच होत गेली पाहिजेत. And so we know that God wants Christians to be prosperous. आपल्याला माहिती आहे देवाची इच्छा आहे की बिलीवर माणसं, जिवंत देवावर विश्वासणारी माणसं समृद्ध व्हावी. And surely if God blesses us, we take it. आणि नक्कीच देव जर आपल्याला आशीर्वाद देतो तर आपण ते घेतो. But we also need to know from where the riches do come to us. पण आपल्याला हेही कळायला हवं की येणारी धनसंपत्ती आणि वैभव कोणाकडून येत आहे. Amen. आमेन. And sometimes कधी कधी that truth that the faith movement had brought, that God will bless each one of us, has been so twisted. हे जे सत्य विश्वासाच्या चळवळीतनं आलेलं की देव आपल्याला प्रत्येकाला आशीर्वादित करेल, हे इतकं त्यांनी पिरगळून टाकलंय That people started assuming that if Christians are not rich, then they are cursed people. की शेवटी लोकांनी एक असा तर्क लावायला सुरुवात केली की बिलीवर माणसं आणि ख्रिस्ती माणसं जर श्रीमंत नाही आहेत, धनवान नाही आहेत, तर ती शापित आहेत. And so if anybody and everybody who comes to Jesus, he becomes rich. आणि म्हणून जो कोणी येशूकडे येतो तो श्रीमंत होतोच असं एक मत पडलं. Amen. And then they start quoting some scripture verses saying that Jesus who was rich became poor that we might become rich. आणि मग ते शास्त्रातनं वचन आपल्याला दाखवतात
की जिथे लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्त जो गरीब धनवान होता तो आपल्यासाठी गरीब झाला अशासाठी की आपण धनवान व्हावे. ही सगळी शास्त्रवचनं मग ते कोट करून आपल्याला सांगतात. But when we think upon riches, we only count it with money. पण धनसंपत्ती वैभव म्हटलं की आपण फक्त पैसाच गृहीत धरतो. But riches does not only mean money, it also means rich life and quality life and eternal life as well. पण धनसंपत्ती म्हणजे केवळ पैसा आणि धन नव्हे, तर एक चांगल्या दर्जाचं जीवन, एक चांगलं भरघोस ख्रिस्ती जीवन, Amen. त्यालाही वैभव म्हणायला हरकत नाही. And so we know आपल्याला ठाऊक आहे there are enough scriptures to back up this kind of thought की that God wants to bless his people. की असल्या सगळ्या विचारांना पाठिंबा द्यायला देवाची वचनं शास्त्रवचनातनं वचनं आहेत. And if we read in Deuteronomy 28 from 1 to 14, we see how God desires his people should be blessed. अनुवाद 28:1-14 वाचलं की आपल्याला कळतं की देवबापाची इच्छा आहे लोकांना आशीर्वाद मिळावा, लोक कसे आशीर्वादित होऊ शकतात हे तिथे लिहिलेलं आहे. But then God has reasons to bless us also. पण देवाकडे कारणं असतात असायला हवीत की ज्या पायी त्याने आपल्याला आशीर्वाद दिलाय किंवा देऊ पाहतोय. It's not that he just wants to scatter all the riches to anybody. असं नाहीये ना की देवाला सगळी धनसंपत्ती अशी सगळ्यांवरती विखरून टाकायची आहे. Like for instance, he says, seek first the kingdom of heaven and its righteousness. All these things will I add it to जसं you. उदाहरणार्थ तो म्हटला की तू सर्वप्रथम देवाचं राज्य आणि त्याची धार्मिकता शोध आणि बाकी सर्व गोष्टींची भर तुझ्या जीवनात मी पाडीन. But there is something, if you seek me, then I will do this. पण नेहमी जर तर हा भाग असतोच ना की जर तू असं केलं तर मी तसं करीन. Amen. आमेन. And so God wants us to come more closer to him, and the more closer we come to him, he loves to bless us. तर देवाची इच्छा एकच आहे की आपण जास्त देवाच्या जवळ आलं पाहिजे आणि जेवढं जास्त आपण देवाच्या जवळ येऊ तेवढं जास्त देवाला आपल्याला आशीर्वाद द्यायला आवडेल. Amen. आमेन. Like Paul says, when you give generously to the work that I do, my God shall supply all your needs. जसं पॉल म्हणतो की सढळ हाताने तुम्ही जर या परमेश्वराच्या कार्यातल्या सगळ्या गरजा भागवण्यास सढळ हाताने तुम्ही जर पुढे आलात तर माझा देव तुमची प्रत्येक गरज भागवेल. Amen. आमेन. So there is a reason behind God blessing us. तर देवाने आपल्याला आशीर्वाद देण्यामागे कारण असतात. And Satan also has his own reason why he wants to bless us. आणि सैतानाकडे पण सैतानाची कारण आहेत की ज्या कारणांपायी सैतान आपल्याला आशीर्वादित करू इच्छितो. As long as he can keep you away from God, he जोर will be more than interested to bless you. जोर सैतानाला आपल्याला सगळ्यांना देवापासून लांब ठेवायला जमत राहील तोवर सैतान अगदी उत्सुकमय रीतीनं आपल्याला सगळ्यांना देत राहील. Like some people say, जसं काही माणसं म्हणतात I'm not bothered from where the riches come as long as it comes to me. मला ही काळजी नाही की धनसंपत्ती कुठून येते, खाली पैसा मांगताय बस किधर से भी आवे. वाह क्या टेक्निक Amen. है. That is dangerous, isn't it? हे धोकादायक टेक्निक आहे. We need to get all the blessings from God alone. असं नको, देवाकडनंच आपल्याला सगळे आशीर्वाद यायला हवेत. Amen. आमेन. And when it is from God, it is not through manipulative ways. आणि देवाकडनं आशीर्वाद आले ना की ते असे सगळे असं तसं उलट पालट करून किंवा ह्याची टोपी त्याला घालून आलेले आशीर्वाद नसतात. Amen. That is not from God. असले आशीर्वाद देवाकडनं येत नसतात. And in the Bible, we see God bless so many people. आणि बायबलमध्ये आपण पाहतो ना की देवाने अनेक लोकांना आशीर्वादित केलं. Like for instance, Abraham. उदाहरणार्थ अब्राहम. Bible says Abraham was rich in cattle, in gold and silver. बायबल म्हणतं की अब्राहम गुरं ढोरं सोनं चांदी या सगळ्यांमध्ये धनवान होता. Isaac also was blessed by God. इसहाकालाही देवाने आशीर्वादित केलं होतं. Jacob also was blessed by God. याकोबही देवाद्वारे आशीर्वादित झालेला होता. Even Joseph was blessed with much wealth and possession. योसेफही देवाद्वारे आशीर्वादित होऊन योसेफाकडे बरंच काही होतं, बरीच धनसंपत्ती होती. Even Daniel. दानिएल सुद्धा. If you read in Daniel 2:48, it says, दानिएल 2:48 वाचलं तर तिथे लिहिलेलं आहे. the king made Daniel a great man राजाने दानिएलला एक मोठा माणूस केलं and gave him many, many gifts. आणि त्याला खूप साऱ्या भेटवस्तू दिल्या Made him ruler over the province of Babylon. आणि बाबेल प्रदेशावरती त्याला अधिपती केलं. So God blesses. तर देव आशीर्वाद देतो हे सांगायमागचं And तथ्य. when God blesses, he can use anybody as an instrument. आणि देव जेव्हा आशीर्वाद देतो त्याला देव ते आशीर्वाद देताना कुणालाही वाहिनी म्हणून वापरू शकतो. Amen.
Even when the Israelites left the slavery of the Pharaoh, इस्रायली माणसांनी सुद्धा जेव्हा फारोची गुलामगिरी सोडली, God had promised beforehand through the mouth of Moses that when they will leave Egypt, I will bless them abundantly. देवाने अगोदरच मोशेच्या मुखाद्वारे भविष्यवाणी केलेली होती की जेव्हा ही इस्रायली माणसं मिस्र देश सोडतील तेव्हा मी त्यांना आशीर्वादित करीन. But one thing we need to remember, पण एक गोष्ट आपल्याला लक्षात राहायला हवी, every blessing that is released from the hand of God is conditional. प्रत्येक आशीर्वाद जो देवाच्या हातातनं सुटून आपल्यापर्यंत येऊ पाहतो किंवा येतो त्याच्या मागे अट असते, Always conditional. नेहमी अट असते. Amen. Amen. And it is based upon the obedience to our God and to His word. आणि ते सारे आशीर्वाद आपण देवाला आणि देवाच्या शब्दाला किती पाळतो, किती आपण देवाच्या आज्ञा पालनात राहतो यावर अवलंबूनच देवाकडनं येणारे आशीर्वाद Amen. असतात. आमेन. God doesn't just scatter. देव असं सगळीकडे विखरून नाही सगळ्यांना देऊन जात. He may scatter the blessings to the worldly, but when it comes to believers, He always is based on obedience. जगिक लोकांना कदाचित तो हे असे आशीर्वाद विखरून देऊन टाकेल, पण जेव्हा विश्वासू माणसांचा प्रश्न येतो त्याला देवबाप त्याच्या वचनाला धरून, अटींना धरून मगच आशीर्वाद देतो. Amen. आमेन. Because God has a purpose in blessing you. कारण की देवानं जर आपल्याला आशीर्वादित केलेला आहे किंवा करणार आहे तर Amen. त्यामागे देवाचे काही संकल्प असतात. विनाकारण देव बिलीवर लोकांना आशीर्वादित करणार नाही. देर सम पर्पज, काहीतरी कारण आहे, संकल्प आहे. Without reason, He will not make you rich. विनाकारण देव तुम्हाला किंवा बिलीवर माणसाला श्रीमंत करून बसवणार नाही. Amen. आमेन. Because He knows. कारण त्याला माहिती आहे तो देव आहे. Sometimes we cannot handle finance and wealth and blessing. कधी कधी आपल्याला पैसा, धनसंपत्ती, आशीर्वाद हाताळायला जमत नाही. Amen. Amen. And so we need to see मग आपण हे पाहायचं, the blessings that are coming to us, is it coming from God or is it coming from the second cause? जे आशीर्वाद आपल्याला मिळतायत किंवा आपल्याकडे येत आहेत ते देवाकडनं येत आहेत का आणि इतर कुठल्या वाहिनीतनं येत आहेत? Because many of the Christians were not told this truth that there is a curse of wealth also. कारण की अनेक ख्रिस्ती माणसांना हे सत्य आजवर सांगितलं गेलं नाहीये की धनसंपत्तीचा एक शाप असतो. The curse of wealth means the wealth that comes from the devil. म्हणजे धनसंपत्तीचा शाप म्हणजे सैतानाकडनं आलेली ती धनसंपत्ती असते. Amen. Amen. But firstly we need to establish this truth that cattle on the 1,000 hills belong to God, gold and silver belong to God. पण प्रथम आपण हे सत्य आपल्या हृदयात स्थिरस्थावर केलं पाहिजे की जिथं लिहिलेलं आहे हजारो डोंगरांवरची गुरढोरं त्याची आहेत, देवाची आहेत, सोनं आणि चांदी देवाचं आहे. Amen. Amen. And when it comes to God, Bible says every perfect and good gift comes to us. आणि देवाचा प्रश्न आला की बायबल म्हणतं देवाकडून प्रत्येक परिपूर्ण अगदी पुरेपूर आणि चांगली अशी भेटवस्तू किंवा दान देवाकडनं आपल्याला मिळतं. So when it comes from God, it is always good. देवाकडनं जे काही येतं पहिलं ते नेहमी चांगलं The असतं. measure is good. माप चांगलं The असतं, timing is good. वेळ चांगली असते. Amen. देवाकडनं जेव्हा केव्हा येतं तेव्हा त्याचं माप चांगलं असतं, वेळ चांगली असते. Because when God blesses you, कारण जेव्हा देव आपल्याला आशीर्वाद देतो you don't go away from God, you come more closer to God. त्याला देवाने आपल्याला आशीर्वाद दिल्यानंतर आपण देवापासून लांब जात नाही तर आपण अजून देवाच्या जवळ येतो. When Jesus filled the boat of Peter with fish, येशू ख्रिस्ताने जेव्हा पेत्राची नाव माशांनी भरली, He didn't say, now I have become rich, let me go away from Jesus. No. पेत्र असं नाही म्हटलं आता मी धनवान झालो, श्रीमंत झालो, मला येशूपासून लांब जाऊ दे. No, he came more closer to Jesus. तर पेत्र येशूच्या अजून जवळ आला. He felt guilt in him. त्याला दोषी वाटायला He लागला. says, I am a sinful man. त्याला गुन्हेगारीची भावना कुठेतरी जाणवायला लागली आणि तो म्हटला मी पापी माणूस आहे. Amen. Amen. See, this world is full of evil. हे जग वाईटाने भरलेलं आहे. Why? का? Because of the free will. कारण See, की माणसाची स्वेच्छा. the main reason for evil increasing and spreading is because of man's free will. आज जगामध्ये वाढत्या प्रमाणात जो वाईटपणा दिसतो तर त्याच्या मागचं कारण माणसाची स्वेच्छा. Because the spirit has released the soul of man. कारण आत्म्यानं जीवाला सुटका दिलेली आहे. In other words, दुसऱ्या शब्दात the soul has become the dominant figure in our life. जीव आपल्या जीवनावर राज्य करायला लागतो. Amen. आमेन. But before sin entered the world, it was the spirit that was ruling. पण पाप या जगात येण्या अगोदर
आत्म्याचं राज्य होतं, but पण the soul took over. जीवाने ताबा घेतला. And so man allowed, because of his permissive will, God allowed it permissive will because of our free will. आणि देवानं आपल्या परवानगी दिलेल्या इच्छेत माणसाच्या स्वेच्छेला मंजुरी दिली की तुझी स्वेच्छा आहे, तुला हवंय कर. And so God also allowed the devil to tempt certain people to know how strong they are or how weak they are. आणि देवाने सैतानाला सुद्धा परवानगी दिली काही माणसांना जाऊन परीक्षेत टाकायला, त्यांना कसोटीला चढवायला, अशासाठी की कळून यावं हे प्रभूत किती खंबीर आहे, जवळ आहेत का लांब आहेत. Amen. And it's not for God to know because God already knows it. It's आणि- for us to know where we stand. हे देवाला कळायसाठी नव्हे, देवाला सगळंच माहिती आहे, पण आपल्याला पण कळायला हवं. तुझं तुला आणि माझं मला समजायला हवं ना की एखादे मोपाश किंवा एखाद्या परीक्षा समोर आल्या, कसोटी आली सैतानाकडनं, तर त्यात मी खरी उतरून देवामध्ये खंबीर राहते का पडते. And so some of the blessings तर काही आशीर्वाद in our physical eyes seems to be very, very good, though it may आपल्या- be coming from the wrong source. काही आशीर्वाद आपल्या शारीरिक नजरेला चांगले वाटत असतात, जरी ते चुकीच्या वाहिनीतून आलेले असतील तरी. Amen. See, the devil tempted Jesus and said, I will give you all the glories. सैतानाने येशूला परीक्षेत टाकलं आणि म्हणाला की मी तुला टाकायला आला आणि म्हणाला की मी तुला सगळं वैभव देईन. Jesus didn't take it. येशूने ते घेतलं नाही, He didn't fall for his words. पडला नाही सैतानाच्या शब्दांमध्ये. Now, येशू was the devil telling a lie? सैतान काही खोटं बोलत होता का येशूला हे सगळं सांगताना? I don't think so. नाही, मला असं वाटत नाही. सैतान जे म्हटला की मी तुला संपूर्ण वैभव देईन जगातलं, सैतान काही खोटं बोलत नव्हता. Because कारण if he was telling a lie, Jesus would have answered him back, I know you will not give me. तो खोटं बोलत असता तर येशूनी त्याला परत उत्तर करताना असं म्हटलं असतं की मला माहितीये तू काही वैभव मला देणार नाहीस. हा, मी विचारलं दे तू देणार का? See, Jesus knew he can give it. येशूला माहिती होतं की सैतान वैभव देऊ शकतो. Yes. देऊ शकतो. He also has some gold and silver. सैतानाकडे पण काही सोनं चांदी आहे ना. Maybe it's not a cattle on the 1,000 hills, but at least cattle on 100 hills he may be having. हजारो डोंगरांवरची गुरढोरं नाही, पण 101 डोंगरांवरची गुरढोरं त्याची असू शकतात Amen. सैतानाची. And he has a reason to bless you. आणि त्याच्याकडे काहीतरी कारण असतं की ज्या कारणापायी तो तुम्हाला आशीर्वाद द्यायला येतो. If you are a very active member in the church, he will give you something else so that you may not focus on God anymore. तुम्ही जर चर्चमध्ये फार कार्यकारी असे सभासद असाल तर ते सैतानाला खपणार नाही, आणि मग सैतान काहीतरी असं घेऊन येईल तुमच्या समोर जे तुम्हाला आशीर्वाद वाटेल आणि ज्यातनं तुमचं लक्ष चर्च आणि देव या सगळ्यांना उडूनच जाईल. And eventually you आणि- will be destroyed. सरतेशेवटी तुमचा नाश होईल. Amen. आमेन. The devil said, I will give you all this wealth and power of the world. सैतान म्हणतो की जगातलं सगळं वैभव आणि धनसंपत्ती मी तुला देईन. People say, no, devil cannot give because Jesus had defeated him on the cross of Calvary. लोक म्हणतात नाही नाही, सैतान काही देऊ नाही शकत असं, कारण की येशू ख्रिस्तानी सैतानाला काल्वरीच्या क्रुसावर हरवलेलं आहे. हरवलंय, पण आपण त्याला घेऊन फिरतो त्याचं काय? मग तो देतोच ना. We need to realize आपल्याला कळायला हवं that Paul is speaking after the resurrection of Jesus Christ and he is saying the devil is the God of this world in 2 Corinthians 4:4. 2 करीन 4:4 मध्ये येशूच्या पुनरुत्थानानंतर पॉल म्हणत आहे की सैतान या जगाचा देव आहे. See, Jesus died on the cross. तेव्हा तर येशू मग क्रुसावर मरण पावलेला होता, पुनरुत्थान झालेलं होतं. He defeated the devil on the cross. सैतानाला येशूने क्रुसावर हरवून टाकलेलं होतं. How could later on Paul still say that the devil is the God of this world? मग येशूच्या पुनरुत्थानानंतर पॉल असं कसं म्हणतो की सैतान या जगाचा देव आहे? So people say, oh, the devil is defeated on the cross. लोक म्हणतात सैतान वधस्तंभावर हरलेला आहे, आता काय त्याचं चालणार? आता सैतानाचं काही चालणार नाही. But during the time of Paul, he is saying he is the God of this world still. पण पॉल असं म्हणत आहे, येशूच्या पुनरुत्थानानंतर सुद्धा पॉल असं म्हणत आहे की सैतान अजूनही या जगाचा देव आहे. Amen. Amen. See, though Jesus has the keys of heaven and hate, and जरी येशू power and ख्रिस्ताकडे- authority over everything, जरी येशू ख्रिस्ताकडे स्वर्ग अधोलोक इथल्या सर्व किल्ले आहेत आणि सामर्थ्य अधिकार पृथ्वीवरचं स्वर्गातलं सगळं येशूकडे आहे, he can still deceive us. तरी सैतान आपल्याला फसवू शकतो. He may not overpower you unless you give that power to him.
आणि जोर तुम्ही त्याला ती सत्ता देत नाही तोवर तो तुमच्यावर ते राज्य करायला तो येणार नाही. That's why Paul says, do not give place to the devil. म्हणून पॉल म्हणतो ना, सैतानाला जागा देऊ नका. Amen. म्हणून मी म्हटलं आपण त्याला घेऊन फिरतो मग तो देणार. So in त्याला this जागा- subject, we will see how the devil tempts God's people. या विषयात आपण हे पाहणार आहोत की कसं सैतान देवाच्या लोकांना येऊन भुरळ घालतो. And so since we have lack of time and space and energy, we वेळ will just कमी. stick to 2-3 points. Later on we will give more points. वेळ कमी आहे, शक्ती पण थोडी कमीच पडते आणि म्हणून बरेच सारे मुद्दे नंतर कधीतरी देईन. Because our spirits are willing, we have got so many things to speak, but you know, the body also has to help. आत्मा उत्सुक आहे, बरंच काही बोलण्यासारखं आहे, पण शरीर पण तसं पाहिजे ना. First point, पहिला मुद्दा, the devil shows the glamour of the world. सैतान या जगातलं सगळं वैभव दाखवतो, ग्लॅमर दाखवतो. Yes. See the way he draws the believers from holy duties. कसं पहा ना तो विश्वासू लोकांना पवित्र कृत्यांपासनं कर्मांपासनं भुरळ घालतो. He will keep you away from your religious services. तुमच्या धार्मिक सभांपासनं सैतान कसं भुरळ घालून तुम्हाला लांब ठेवायला बघतो बघा. Zechariah 3:1. जखर्या 3:1. And he showed me Joshua the high priest standing before the angel of the Lord, and Satan standing at his right hand to resist him. जखर्या 3 अध्याय 1 वचन. आणि त्याने मला मुख्य याजक यहोशवा हा यहोवाच्या दूतासमोर उभा असलेला आणि त्याच्या उजव्या हाताकडे सैतान त्याचा विरोध करण्यासाठी उभा राहिलेला दाखवला. Did you see that? पाहताय का? विरोध करणारा. विरोध करण्यासाठी उजव्या हाताकडे सैतान उभा राहिलेला त्यांनी मला दाखवला. He is not for you. सैतान तुमच्यासाठी नाहीये, He is not for you. तुमच्यासाठी नाहीये No, तो. but he is giving wealth. Okay, he will give you wealth that tomorrow he will take your soul. पण सैतान धनसंपत्ती देतो मला, देईल ना, पण उद्या जीव काढून घेईल. You know what I want to show you? मला तुम्हाला काय दाखवायचंय माहित आहे? In the spiritual realm, आध्यात्मिक स्तरात you know, there are two powers. 2 शक्ती आहेत, सामर्थ्य आहे. God's power and the devil's power. एक देवाचं सामर्थ्य, एक सैतानाचं सामर्थ्य. God is a spirit, the devil is a spirit. देव आत्मा आहे, सैतानही आत्मा आहे. Now, आता the devil knows सैतानाला ठाऊक आहे in the spiritual realm, आध्यात्मिक स्तरात money and all the glories of the world is nothing. पैसा आणि जगातलं सगळं वैभव हे काहीच नाही. That's why he's ready to give it to you. आणि म्हणून तो ते तुम्हाला द्यायला तयार आहे. He will not give anything of value to you. जे काही मोलवान आहे ना ते तो तुम्हाला देणार नाही. He knows सैतानाला ठाऊक आहे this money, this wealth and all is nothing. हा पैसा, ही धनसंपत्ती, हे वैभव काहीच नाहीये. Otherwise, why he is ready to give you? नाहीतर सैतान तुम्हाला हे सगळं द्यायला का तयार होईल? He is a good person. तो काय चांगला आहे का? तो मोलवान आणि किंमतवान वस्तू तुम्हाला कशाला देईल? Amen. If somebody hates you, he will not give you a valuable thing. एखादा जर तुमचा तिरस्कार करतो तर तो तुम्हाला काय महागाचं देऊन जाईल का? No, he will give you poison. नाही, तो तुम्हाला विषच पाजून जाईल, कारण त्याला तुम्ही आवडत नाही. But why is he giving you wealth? मग सैतान तुम्हाला धनसंपत्ती द्यायला तयार कसा झाला? There has to be a reason. मागे काहीतरी कारण असलं And in पाहिजे. the spiritual realm, wealth has no place. आणि आध्यात्मिक स्तरामध्ये पैशाला, धनसंपत्तीला काही जागाच So नाहीये. the first device that Satan has for God's people is to draw them off from the work of the kingdom. तर पहिली योजना म्हणजे सैतानाची अशी असते की देवाची जी माणसं आहेत, विश्वासू माणसं आहेत, ख्रिस्ती माणसं आहेत, त्यांना देवाच्या कार्यापासून लांब न्यायचं. And beware, जागृत राहा. if you are working for God, सावध राहा. देवासाठी जर काम करत असाल keep your eyes open तर डोळे उघडून काम and करा, heart open and ears open. हृदय उघडून, कान उघडून देवाचं कार्य करा. Don't get entangled. आणि कुठे असे फसू नका. Always know कुठल्याही गुंत्यामध्ये अडकू नका. where नेहमी you are जाणा. putting your hand in. कुठल्याही गुंत्यात अडकू नका. नेहमी जाणा की तू कशात आणि कुठे हात घालायला चाललाय. Amen.